हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे डिस्कस करणार आहे तो पार्ट 2 आहे. पार्ट 2 डिस्कस करणार आहे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन पार्ट 2. याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम काय असते आणि त्याचा कशा पद्धतीने वे असू शकतो. पहिले आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर एनर्जी प्रोडक्शन करणे आहे, थोडं काहीतरी कनेक्शन पाहून घ्या की या लेक्चरमध्ये काय आहे त्या लेक्चरमध्ये काय होतं. तर कनेक्शन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की आपल्याला जर एनर्जी प्रोडक्शन करणे आहे, जे की एनर्जी आपली एटीपी आहे. या लेक्चरमध्ये सगळं काही लक्षात येईल तुम्हाला की एटीपी एनर्जी काय असते, अडेनोसिन ट्रायफॉस्फेट काय असते. तर बेसिकली काय आहे की वन ग्लुकोज मॉलिक्यूलमधून जर एक ग्लुकोज मॉलिक्यूल कम्प्लिटली जर ऑक्सिडाइज आपल्याला करायचं असेल, त्याच्यापासून कम्प्लिटली एनर्जी काढायची असेल, तर आपण विदाउट ऑक्सिजन त्याच्यापासून काढू शकत नाही. तर अलग लक्षात, जे की आपल्याकडे केमिकल एनर्जी आहे ज्याला आपण C6H12 आणि O6 म्हणतो, याच्यापासून जर कम्प्लीट आपल्याला 38 ATP किंवा म्हणू शकतो की 36 ATP जर आपल्याला कम्प्लिटली एवढी एनर्जी जर त्याच्यापासून घ्यायची असेल, तर आपल्याला एवढं लक्षात ठेवा की आपण विदाउट ऑक्सिजन ते करू शकत नाही. त्यासाठी आपण ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम शिकलेलं आहे की आपला ऑक्सिजन कशा पद्धतीने येणार. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय की ऑक्सिजन कुठं होता, ॲटमॉस्फिअरमध्ये होता. ॲटमॉस्फिअरमधून ऑक्सिजन कुठं आला, आपल्या नेझल कॅव्हिटी थ्रू, तुमच्या फॅरिंग्स थ्रू, लॅरिंग्स थ्रू, ट्रॅचिया थ्रू, ब्रॉन्कस थ्रू, ब्रॉन्क्युल्स थ्रू तुमच्या लंग्समधून तुमच्या ॲल्व्हिलायमध्ये गेलं आणि ॲल्व्हिलायपासून कुठे गेलं, तुमच्या ब्लड वेसल्समध्ये गेलं. ब्लड वेसल थ्रू प्रत्येक सेलमध्ये पोहोचवण्यात आलं, जे की एनर्जी म्हणजे ज्या एनर्जी सेलमध्ये कोणती एनर्जी अवेलेबल होती, C6H12 आणि O6. लक्षात येतपर्यंत मग सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन काय, म्हणजे पोर्शन म्हटल्यापेक्षा म्हणू शकतो की सगळ्यात महत्त्वपूर्ण क्वेश्चन काय बनते तुमच्यासाठी की C6H12 आणि O6 जे की ग्लुकोज आहे, ते ग्लुकोज आलं कुठून. तर सरळ त्याचा आन्सर आहे की तुम्ही जे फूड कन्झ्युम करता, फूड कन्झ्युम केल्यानंतर इंटेस्टाईन ज्यावेळेस त्याला डायजेस्ट करते, तर डायजेस्ट केल्यानंतर ते ब्लड वेसल थ्रू ट्रान्सपोर्टेशन थ्रू कुठे जातं, तुमच्या सेलमध्ये जाते. लक्षात येतपर्यंत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण बेसिक पाहणार आपण, ज्याला काही येत नाही या मुद्द्या अबाउट याच्या पहिला व्हिडिओ जरी नसेल बघितला तरी पण या सगळ्या क्लिअरिफाय होऊन जातील तुम्ही गोष्टी, फक्त शेवटपर्यंत राहा. ठीक आहे. तर बघा की ग्लुकोज कशा पद्धतीने बनला, आपण त्या गोष्टीपासून डिस्कस करणार आहे. हे काय तुमचे प्लांट्स आहेत, काय तुमचे प्लांट्स. तुम्हाला माहिती आहे की प्लांट्स काय राहतात, ऑटोट्रॉप्स राहतात. ऑटोट्रॉप्स म्हणजे बेसिकली काय की स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. ठीक आहे. तर प्लांट एक प्रोसेस करते, ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस म्हणतात. काय म्हणतात, फोटोसिंथेसिस. अलग लक्षात येईपर्यंत काय म्हणतात त्याला, फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिसचाच मिनिंग काय होतो की लाईट एनर्जीला युटिलाइज करून केमिकल एनर्जीमध्ये फॉर्म करणे, ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतात, ग्लुकोज. C6H12 आणि O6 जे की आपण प्लांटला खाऊन काय करत असतो, ते एनर्जी कन्झ्युम करतो. ते हर्बिवरस असो या कार्निवरस असो, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट. ते सगळेजण कशावर डिपेंड आहे, तुमच्या प्लांटवर डिपेंड आहे, जे की एनर्जी यानं बनवलेली आहे विथ द हेल्प ऑफ रॉ मटेरियलमध्ये. CO2 असू शकतो, त्याच्यामध्ये वॉटर अवेलेबल्स आहे, वॉटर, त्यानंतर टेम्परेचर वगैरे आणि सनलाईट, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल्स आहे. या साह्यानं त्यानं कशाचं फॉर्मेशन केलं, केमिकल एनर्जीचं फॉर्मेशन केलं, जे की तुम्ही डेली लाईफमध्ये एनर्जी यूज करता, ना की केमिकल एनर्जी. ठीक आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट एनर्जी आणि इनडायरेक्ट एनर्जी पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही आज कॉन्सन्ट्रेशन लेक्चर ऐकत असाल, तुम्ही डेली बेसिसवर मुवमेंट करता, जरी तुम्ही एका ठिकाणी बसून आहे, तुमचा ब्रेन एक काम करत आहे, तुमचा हार्ट कंटिन्युएशनमध्ये काम करत आहे, तुमची बॉडी काम करत आहे, तर कोणतीही गोष्ट वर्क करण्यासाठी किंवा तुम्हाला काम करण्यासाठी तुम्हाला एनर्जीची नीड राहते. ठीक आहे. तर मग आपण कोणती एनर्जी यूज करू शकतो, ATP एनर्जी. अलग लक्षात. मग या एनर्जीला आपल्याला कन्वर्ट करावं लागते. जे केमिकल एनर्जी आहे ते केमिकल एनर्जीला आपण कन्वर्ट करणार आहे इन द फॉर्म ऑफ ATP. आणि ATP म्हणजेच कोणती एनर्जी होती, तुमची डायरेक्ट एनर्जी होते. म्हणजे बेसिकली या लेक्चरमध्ये आपल्याला केमिकल एनर्जीपासून ATP एनर्जीचं प्रोड्यूस करणं आहे. त्याच पोर्शनला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, एनर्जी प्रोडक्शन. तर तुम्हाला एक क्वेश्चन क्लिअर झाला की आपल्याला हे ग्लुकोज आलं कुठून आणि कोण बनवलं ना आपल्या याच्यामध्ये, आपल्या सेलमध्ये ते कशा पद्धतीनं पोहोचल्या जाते. ठीक आहे. अलग लक्षात. चला तर मग आपण मेन पोर्शन जिकडे चाललो, जो आपल्या काय काय गोष्टी आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे कोणत्या गोष्टी आपल्याकडं, म्हणजे डायरेक्ट एनर्जी काय असते आणि इनडायरेक्ट एनर्जी काय असते. आपल्या बॉडीमध्ये दोन टाईपची, या प्रोसेस शिकत असताना दोन टाईपचे एनर्जी फॉर्मेशन होईल. तर सगळ्यात पहिले पाहू आपण की कोणकोणत्या टाईपच्या एनर्जीज राहतात. दोन टाईपचे एनर्जी आपल्याकडे अवेलेबल्स आहेत. एक राहील तुमची डायरेक्ट एनर्जी, काय राहील तुमची डायरेक्ट एनर्जी. ठीक आहे. हे सगळ्यात पहिलं आहे. सेकंड राहील तुमचं इनडायरेक्ट एनर्जी, काय राहील तुमचं इनडायरेक्ट एनर्जी. अशा दोन टाईपची एनर्जी आपल्याकडे काय होईल, प्रोड्यूस होणार किंवा फॉर्म होणार.
आता डायरेक्ट एनर्जी काय, मी त्याचा आन्सर तो पहिलेच देऊन दिला. डायरेक्ट एनर्जी कोणती आहे तुमची, एटीपी आहे. काय तुमचा एटीपी, ठीक आहे. काय तुमचं डायरेक्ट एनर्जी एटीपी. याला डायरेक्ट एनर्जी का म्हणतात हे पण समजून घ्या. डायरेक्ट एनर्जी म्हणजे काय की ज्याचा आपण डायरेक्टली यूज करू शकतो. मी आज जे की तुम्हाला लेक्चर करत आहे, जे ज्यासाठी मला एनर्जीची जरूरत आहे, तर मी काय खर्च करत आहे, आपली एटीपी खर्च करत आहे. त्याचे जे बॉन्ड्स राहतात त्या बॉन्ड्समध्ये काय एनर्जी लपलेली आहे, अलग लक्षात. तर मग हे एनर्जी अशी आहे ज्याला आपण डायरेक्टली यूज करू शकतो, त्याला एटीपी किंवा ज्याला आपण काय म्हणतो डायरेक्ट एनर्जी असे म्हणतात. एकदम क्लिअर झालं. अगेन्स्ट जे इनडायरेक्ट एनर्जी आहे, इनडायरेक्ट एनर्जीमध्ये आपल्याला दोन टाईपची एनर्जी पाहायला भेटतात. एक राहतात आपला NaDH2 काय राहते, NaDH2 आणि सेकंड राहत तुमचा FaDH2. ठीक आहे, NaDH2 आणि FaDH2. लक्षात ठेवा की चालू याच्यामध्ये बनणार आहे आपल्या केमिकल एनर्जीला ज्यावेळेस आपण कन्वर्ट करत आहे, तर कन्वर्ट करत असताना दोन टाईपची एनर्जी फॉर्म होणार आहे, NaDH2 आणि FaDH2. ठीक आहे, तर ही इनडायरेक्ट एनर्जी आहे आणि या एनर्जीला पण आपल्याला कन्वर्ट करावं लागते. कशामध्ये, तुमच्या एटीपी मध्ये कन्वर्ट करावं लागते. कशामध्ये कन्वर्ट करावं लागते, एटीपी मध्ये, कारण की हे पण आपण यूज करू शकत नाही. मग याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ना. तर लक्षात ठेवा की 1 मॉलिक्यूल ऑफ NaDH2 पासून 3 मॉलिक्यूल ऑफ एटीपीचं फॉर्मेशन होते आणि सेकंड काय तुमचं FaDH2 पासून 2 मॉलिक्यूल ऑफ एटीपीचं काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. लक्षात येतपर्यंत. आणि हेच जागा आहे जिथं आपल्याला ऑक्सिजनची यूज करावं लागते. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन, म्हणजे विदाउट ऑक्सिजन तुम्ही NaDH2 FaDH2 ला कन्वर्ट करू शकत नाही. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये आज आपण ते काय करणार आहे, पाहणार आहे. अलग लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा की इनडायरेक्ट एनर्जी म्हणजे काय तुमचं NaDH2 आणि तुमचं FaDH2 जे आपल्याला कन्वर्ट करणं एटीपी मध्ये, आणि डायरेक्ट एनर्जी म्हणजे काय तुमचं एटीपी जे की आपण डेली बेसिसवर यूज करू शकतो. ठीक आहे, चला तर मग समोर आपण पाहणार आता स्टेप बाय स्टेप आपण चालू करून देऊ कोणत्या गोष्टी आपल्याला आहेत ते या प्रोसेसमध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली जे प्रोसेस आहे आपली, ते प्रोसेस आहे आपली ग्लायकोलिसिस. आपण इथून स्टार्ट करू कारण की थोडीशी लंबी आहे आपली. ग्लायकोलिसिस सगळ्यात पहिली स्टेप आहे. अलग लक्षात. ग्लायकोलिसिसचा मिनिंग पाहून घ्या. बायोलॉजी एक असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये वर्डचं काय केलं, म्हणजे वर्ड तुम्हाला डायरेक्टली सांगते की तुमचं काय मिनिंग आहे, स्वतःचं मिनिंग काय. जसं की ग्लायकोलिसिस आहे, आपण ग्लायकोलिसिसचं थोडंसं तोडून आपण लक्षात ठेवू. ग्लायको म्हणजे काय होते, ग्लुकोज होते. काय होते, ग्लुकोज. ज्याला आपण काय म्हणतो C6 आहे, H12 आहे आणि O6 आहे, जे की काय तुमचा ग्लुकोज आहे. लिसिस म्हणजे तोडणे. लिसिस म्हणजे काय होते, तोडणे. ग्लुकोजले तोडण्याच्या प्रोसेसले ग्लायकोलिसिस असे म्हणतात. असंच एक अनदर एक वर्ड्स आहे ज्याचा आपण मिनिंग पाहून घेऊ. त्याच्यामध्ये आहे फोटोलिसिस ऑफ वॉटर. काय तुमचा, फोटोलिसिस ऑफ वॉटर. आता याचा मिनिंग काय, जर तुम्हाला याचा मिनिंग माहीत जरी नसला, आता याचा मिनिंग माहीत झाला तुम्हाला, ग्लायको म्हणजे ग्लुकोज होते, लिसिस म्हणजे तोडणे होते. तर मग एवढं लक्षात ठेवा, फोटो म्हणजे लाईट होते. फोटो म्हणजे काय तुमचा, लाईट होते. म्हणजे लाईटच्या प्रेझेन्समध्ये वॉटरले तोडण्याच्या प्रोसेसले फोटोलिसिस ऑफ वॉटर असे म्हणतात. अलग लक्षात इथपर्यंत. म्हणजे काय की सिंपल मी एक एक्झाम्पल घेतलं की वर्ड कसे स्वतःला एक्सप्लेन करतात. तर काय तुमचं ग्लायकोलिसिस म्हणजे नेमकं काय, ग्लुकोजले तोडण्याच्या प्रोसेसले ग्लायकोलिसिस असे म्हणतात. आणि हे फर्स्ट स्टेप आहे आपल्या एनर्जी प्रोडक्शनची. ठीक आहे, तर ग्लायकोलिसिस आहे बघा. ग्लायकोलिसिस असल्या कारणानं, ठीक आहे, तर ग्लायकोलिसिस आहे. तर आपण काय करणार आहे, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केल्यानंतर बघा की याच्याकडे किती कार्बन आहे, 6 कार्बन. तर आपल्याला किती भेटन, 3 कार्बन मॉलिक्युल्स. आणि पुन्हा काय भेटन आपल्याला, 3 कार्बन मॉलिक्युल्स. 3 आणि 3 कार्बन जे मॉलिक्युल्स आहे, 3 कार्बन आणि 3 कार्बन. मग हे जे मॉलिक्युल्स आहे, ज्यावेळेस आपण ग्लायकोलिसिस करण, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करण, तर ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला जे हे मॉलिक्युल्स भेटले याला म्हणतात पायरुव्हिक ऍसिड. काय म्हणतात, पायरुव्हिक ऍसिड. ठीक आहे, काय झालं, पायरुव्हिक ऍसिड. काही नाही, एकदम सिंपल आहे, काहीही कठीण नाही. त्याच्यामध्ये 2 मॉलिक्युल आपल्याला काय भेटले, पायरुव्हिक ऍसिड. आपण काय केलं, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं. ग्लुकोजकडे किती कार्बन होते, 6 कार्बन होते. आपण 6 कार्बनले ब्रेकडाऊन केलं, 3 कार्बन इकडे झाले, 3 कार्बन इकडे झाले, आणि 3 कार्बनले आपण काय म्हटलं, पायरुव्हिक ऍसिड म्हटलं. काय म्हटलं, पायरुव्हिक ऍसिड. लक्षात येतपर्यंत. म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन स्टार्ट झालेलं आहे आता. आणि एवढं लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा की ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठं, तुमच्या सायटोप्लाझम मध्ये होते. कुठं, तुमच्या सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम. ठीक आहे, स्पेलिंग व्यवस्थित आहे सायटोप्लाझमचं. ठीक आहे, सायटोप्लाझम मध्ये होते. तर मग बेसिकली काय की सायटोप्लाझम म्हणजे कोणती जागा, लक्षात ठेवा की सेल जे असतात, सेलच्या मिडल मधली जे प्रोसेस मिडल मधली जी जागा राहते त्याला न्यूक्लियस म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लियस. आणि अनदर आजूबाजूची जे खाली जागा याला म्हणतात सायटोप्लाझम. काय म्हणतात, सायटोप्लाझम.
अलग लक्षात इथपर्यंत याला म्हणतात सायटोप्लाझम. तर मग बेसिकली काय की ग्लायकोलिसिस जे प्रोसेस आहे ते प्रोसेस कुठं चालत आहे तुमच्या सायटोप्लाझम मध्ये चालत आहे. लोकेशन पण लक्षात ठेवा, कुठं कसा MCQ विचारला जाईल काही सांगता नाही. आपल्याला होल प्रिपरेशन करणं आहे, तो होल प्रिपरेशन करण्यासाठी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठं चालत आहे सायटोप्लाझम मध्ये. आपण काय केलं, ग्लायकोलिसिस म्हणजे बेसिकली काय ग्लुकोजले ब्रेकडाऊन केलं आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर 3,3 कार्बन भेटले ज्याला आपण पायरुविक किंवा म्हणू शकतो पायरुविक ऍसिड म्हटलं. आणि बघा की आता ऑक्सिडेशन स्टार्ट झालेलं आहे. तर मग ऑक्सिडेशन ज्यावेळेस स्टार्ट झालं तर याच्यापासून आपल्याला काही ना काही बाय प्रोडक्ट पण भेटतील. तर बघा याच्यापासून काय काय बाय प्रोडक्ट भेटतात. तर आपल्याला काय भेटन 2 मॉलिक्यूल ऑफ ATP. बघा याचं ऑक्सिडेशन म्हणजे काय झालं की पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला बाय प्रोडक्ट भेटलेले. ठीक आहे, तर काय भेटलं 2 मॉलिक्यूल ऑफ ATP. त्यानंतर काय भेटले आपल्याला 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 अँड 2 मॉलिक्यूल ऑफ H2O. काय भेटलं आपल्याला 2 मॉलिक्यूल ऑफ H2O. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. हा झाली तुमची फर्स्ट स्टेप ग्लायकोलिसिस. आता बघा की समोर काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस. आता बघा याच्यानंतर जी स्टेप आता मायटोकॉन्ड्रियाच्या अंदर होईल, पण त्याच्या पहिले एक स्टेप आहे जे की आपल्याला पाहिजे आहे, जे की जे पायरुविक ऍसिड्स आहे या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन होईल ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये. कशामध्ये तुमच्या ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये किंवा ज्याला काय म्हणतो ऍसिटाइल कोएन्झाइम. याची किती मॉलिक्यूल भेटतील आपल्याला 2 ऍसिटाइल कोएन्झाइम. हे पण ऍसिटाइल कोएन्झाइम, याचा पण म्हणजे या पायरुविक ऍसिडचं ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होईल, याचा पण कशामध्ये कन्व्हर्जन तुमचा ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होईल. अलग लक्षात येतपर्यंत मग ऍसिटाइल कोएन्झाइम नंतर काय होईल की याच्यामध्ये पण ज्यावेळेस आपलं काय होत आहे ग्लुकोजचं ब्रेकडाऊनची प्रोसेस चालू होत आहे. मग ज्यावेळेस पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होत आहे किंवा झालेलं आहे त्यावेळेस पण आपल्याला याच्यामधून बाय प्रोडक्ट भेटतील. तर त्याच्यामध्ये काय 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्यूल ऑफ CO2. काय भेटलं आपल्याला 2 मॉलिक्यूल ऑफ CO2. आलं लक्षात इथपर्यंत एकदम सिंपल आहे, काही कठीण आहे का. ग्लुकोजचं आपण काय केलं ब्रेकडाऊन केलं पायरुविक ऍसिडमध्ये, त्याच्यामधून आपल्याला बाय प्रोडक्ट भेटले 2 ATP 2 NADH2 आणि 2 H2O मॉलिक्यूल. त्यानंतर ऍसिटाइल कोएन्झाइम पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये. ऍसिटाइल कोएन्झाइमच्या ज्यावेळेस कन्व्हर्जन होत होतं त्यावेळेस आपल्याला काय भेटलं 2 बाय प्रोडक्ट 2 NADH2 आणि 2 CO2 मॉलिक्यूल. आलं लक्षात इथपर्यंत ठीक आहे. तर याच्यानंतर काय होईल की जे ऍसिटाइल जो कोएन्झाइम पार्ट आहे हा जो आहे हे कशामध्ये तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करा. मायटोकॉन्ड्रियाची थोडी मी डायग्राम काढून टाकतो कशा पद्धतीने मायटोकॉन्ड्रियाची आहे. तर हे मायटोकॉन्ड्रिया आहे आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये काय म्हटलं मी तुम्हाला मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये रिॲक्शन चालणे. ठीक आहे, कुठे चाललं लोकेशन बघा हे तर सायटोप्लाझम मध्ये चाललेलं आहे, मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे. आणि जे सेकंड आहे ज्याला आपण क्रेब सायकल म्हणतो, क्रेब सायकल आता पाहणार आहे आपण. हा जो ऍसिटाइल पार्ट आहे हा पार्ट याच्यामध्ये भाग घेणार. तर मग हे जे रिॲक्शन आहे क्रेब सायकल लिहून टाकतो मी इथं. काय तुमची क्रेब सायकल, जे क्रेब सायकल आहे क्रेब सायकलची लोकेशन काय राहणार आहे मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. काय राहणार आहे मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. अलग लक्षात इथपर्यंत ठीक आहे. तर काय क्रेब सायकल कुठे चाललं तुमचं जे क्रेब सायकल आहे क्रेब सायकलची काय लोकेशन राहील तुमची मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. लक्षात ठेवा मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया म्हणजे नेमकं काय होते की मायटोकॉन्ड्रियाचा जो मिडल पार्ट आहे त्याला मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतात. तर ठीक आहे, तर हा जो ऍसिटाइल कोएन्झाइम पार्ट आहे ऍसिटाइल जो पार्ट आहे याच्यामध्ये काय होईल ऍसिटाइल कोएन्झाइम जो पार्ट आहे टोटली म्हणजे ऍसिटाइल जो पार्ट आहे याच्यामध्ये काय होईल ऑक्सिडाइज होईल कम्प्लिटली ब्रेकडाऊन होईल कारण की याच्यामध्ये पण एनर्जी लपलेली आहे. तर मग हे जे एनर्जी आहे याच्यामधून काय केलं जाईल कन्वर्ट केलं जाईल. म्हणजे बघा की ज्यावेळेस याचं क्रेब सायकल मध्ये काय केलं जाईल डिफरंट सिट्रिक ऍसिड बनल्या जाते याच्यापासून म्हणून याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल पण म्हणतात. सेकंड तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले सॉरी क्रेब सायकलला मी सांगणं विसरलो की ऑर मध्ये काय म्हणतात ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल लक्षात कारण की याच्यामध्ये सिट्रिक सायकल बनते व्हेरियस प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला 10th क्लासच्या बेसिसवर एवढ्या डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे. पुढच्या वर्षीच तुम्हाला रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर किंवा एनर्जी प्रोडक्शन म्हणून एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे कम्प्लिटली आहे. क्रेब सायकल एक भरपूर मोठी प्रोसेस आहे अलग लक्षात. तर मग याच्या ज्यावेळेस याचं ऑक्सिडेशन होईल किंवा याचं ब्रेकडाऊन होईल तर याच्यापासून काही बाय प्रोडक्ट भेटतील. तर ते बाय प्रोडक्ट काय राहील तुमचं बाय प्रोडक्ट बघा की ज्यावेळेस आपली क्रेब सायकल आहे म्हणजे बेसिकली काय ऍसिटाइल पार्ट काय होतं तुमचा ऑक्सिडाइज होतं त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट भेटन तुम्हाला भेटन ATP त्यानंतर NADH2 काय भेटन तुमचं NADH2 त्यानंतर काय भेटन तुम्हाला FADH2 त्यानंतर भेटन तुम्हाला H2O त्यानंतर काय भेटन तुम्हाला CO2 एवढं तुम्हाला काय भेटन त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट भेटतील. ठीक आहे, काय काय भेटलं ATP भेटलं NADH2 भेटलं FADH2 भेटलं आणि H2 आणि CO2 भेटलं. इथपर्यंत लक्षात आलं का इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्याला. फक्त काय होत आहे की ऑक्सिडाइज होत चाललेलं आहे ग्लुकोज काय कारण कम्प्लिटली ऑक्सिडाइज होईल. आता बघा की इथं काय की जे बाय प्रोडक्ट आहे जे वेस्ट आहे जसं की CO2 इथं वेस्ट आहे H2O पण इथं वेस्ट आहे बेसिकली वॉटर पण वॉटर रिलीज केल्या जात नाही
मी तुम्हाला काल रिस्पिरेशनमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो आणि CO2 रिलीज करतो तर बेसिकली हा एक CO2 आहे तो आणि अगेन हा एक CO2 आहे जो की पुन्हा ब्लड ऑब्वियसली गोष्ट आहे आपल्यासाठी तो कामाचा नाही, आपल्यासाठी टॉक्सिक आहे. तो ब्लड वेसल्समध्ये रिलीज केला जातो. ब्लड वेसल थ्रू हार्ट, हार्ट थ्रू लंग्स, लंग्स थ्रू जो की रिस्पिरेटरी ट्रॅक आहे आणि नोज थ्रू ॲटमॉस्फिअरमध्ये टाकला जातो. तर मग हा पण एक बाय वेस्ट प्रोडक्ट आहे, पण आपल्याला त्याचा यूज आहे H2O चा यूज तर ऑब्वियसली गोष्ट आहे तर ते बॉडीमध्येच अवेलेबल राहते. FADS2 NADS2 आणि ATP तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मोठा आहे आपला. ठीक आहे. आता बघा की लास्ट जी सायकल आहे ती आहे तुमची ETC सायकल. काय तुमची ETC अलग लक्षात. ETCचा मेन लॉंग फॉर्म काय होतो? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. लक्षात इथपर्यंत काय होतो? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन जे की मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेनच्या अंदरमध्ये चालत असते. तिन्ही याचं लोकेशन सांगितलं. मेम्ब्रेनच्या अंदरमध्ये, मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि अगेन्स्ट काय तुमची सायटोप्लाझममध्ये. आता बघा की जे ETC सायकल आहे, ETC सायकलमध्ये काय काय गोष्टी होतील तर बघा की याच्यामध्ये ETC सायकलमध्ये NADH2 सरळ लक्षात ठेवा. नंतर आपण पूर्ण कंप्लीटली एक रिव्हिजन करणार आहे. NADH2 अँड FADH2 NADH2 अँड FADH2 जेवढे बी या ऑक्सिडेशनमध्ये ग्लुकोज ऑक्सिडेशनमध्ये जेव्हा आपण ग्लुकोज ऑक्सिडेशनमध्ये जेवढेही NADH2 आणि FADH2 आपल्याला भेटलेले आहे ते सगळे NADH2 आणि FADH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये भाग घेतील आणि यापासून 1 मॉलिक्यूल ऑफ NADH2 पासून आपल्याला किती भेटन? 3 ATP भेटेल. किती भेटेल? 3 ATP जे की डायरेक्ट एनर्जी आहे, जे की आपण काय केलेलं आहे डायरेक्ट एनर्जीमध्ये काय केलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. अगेन्स्ट तुमचं काय FADH2 1 मॉलिक्यूल ऑफ FADH2 पासून किती भेटेल? 2 मॉलिक्यूल ऑफ ATP भेटेल. किती भेटेल? 2 मॉलिक्यूल ऑफ ATP जे की आपण लेक्चरच्या स्टार्टिंगला पण काय केलेलं आहे डिस्कशन केलेलं आहे. अलग लक्षात इथपर्यंत हे सगळे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये चेंज करतील, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय करतील भाग घेतील आणि बेसिकली हे जे कंप्लीटली याचं जर कन्व्हर्जन करायचं असेल तर याला आपल्याला कशाची जरूरत लागेल? आपल्याला ऑक्सिजनची जरूरत लागेल. कशाची जरूरत लागेल? ऑक्सिजनची, म्हणजे विथ द हेल्प ऑफ. म्हणून इथं लक्षात ठेवा की आपल्याला जर एखाद्या ग्लुकोज मॉलिक्यूलमधून एखाद्या ग्लुकोज मॉलिक्यूलपासून जर आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल कंप्लीटली 38 ATP कंप्लीटली जर ग्लुकोजला ऑक्सिडेशन करायचं ऑक्सिडाइज करायचं असेल तर आपल्याला कशाची जरूरत लागते? ऑक्सिजनची जरूरत लागते. जे की ऑक्सिजनचा जो वे आहे की ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट करण्याचा जो वे आहे तो पण मी याच्या पहिल्या लेक्चरमध्ये काय केलेला आहे डिस्कस केलेला आहे. अलग लक्षात इथपर्यंत. ठीक आहे. तर आपण कंप्लीटली याचं काय करू रिव्हिजन करू. एक वेळा आपल्याकडे काय होता? ग्लुकोज होता. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ऐकून घ्या. एकदम कंप्लीट लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. एकदम रिलॅक्समध्ये नोट्स वगैरे तुम्ही काढून ठेवून द्या. काय म्हटलेलं आहे की ग्लुकोज आपल्याकडे ग्लुकोज होतं ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी प्रोसेस झाली ती प्रोसेस होती तुमची ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस म्हणजे बेसिकली काय? ग्लुकोजले तोडण्याच्या प्रोसेसले ग्लायकोलिसिस असे म्हणतात. लिसिस म्हणजे तोडणे ग्लुकोज. अलग लक्षात. आणि ही प्रोसेस कुठे चालत असते? तुमच्या सायटोप्लाझममध्ये. एवढं पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा की याला काय केलं आपण ग्लुकोजले ब्रेकडाऊन केलं आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर किती भेटले आपल्याला? 3 कार्बन भेटले. कारण की ग्लुकोजकडे किती कार्बन होते? 6 कार्बन. आणि जे 3 कार्बन होते ज्याला आपण पायराविक ऍसिड म्हटलं. काय म्हटलं? पायराविक ऍसिड. अलग लक्षात इथपर्यंत. आणि हे जे पायरुविक ऍसिड आहे कन्व्हर्जन होत असताना आपल्याला काही बाय प्रोडक्ट भेटले तर त्याच्यामध्ये काय भेटले? 2 मॉलिक्यूल ऑफ ATP, 2 मॉलिक्यूल ऑफ काय म्हणू शकतो आपण NADH2 आणि 2 मॉलिक्यूल ऑफ H2O. अगेन्स्ट काय झालं की या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन झालं तुमच्या ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये आणि ऍसिटाइल कोएन्झाइमचं कन्व्हर्जन होत असताना आपल्याला काय भेटलं की 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्यूल ऑफ CO2. अलग लक्षात इथपर्यंत. ठीक आहे. अगेन्स्ट बघा की हा जो ऍसिटाइल पार्ट आहे तो कुठे गेला? तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे गेला? मायटोकॉन्ड्रियामध्ये. एक्झॅक्टली मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया म्हणजे नेमकं काय होत असते? तर मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय? मायटोकॉन्ड्रियाच्या सेंटरला मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतात. आणि ज्यालाच आपण काय म्हणतो आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणतात, ज्याला ऑरमध्ये काय म्हणतात? क्रेब्स सायकल म्हणतात. हे क्रेब्स सायकलमध्ये भाग घेतात आणि त्याच्यामधून काय बाय प्रोडक्ट निघतात? ATP निघते, NADH2 निघते, FADH2 निघते, त्यानंतर H2 निघते आणि CO2 निघते. आणि हाच जो CO2 आहे जो की तुम्हाला दिसते ना रेस्पिरेशन थ्रू बाहेर करतो आपण. ऑक्सिजन अंदर घेतो आणि CO2 बाहेर सोडतो. तर बेसिकली हा एक CO2 आणि त्यानंतर हा एक CO2 आहे जो की रेस्पिरेशन थ्रू बाहेर पडत असतात. ठीक आहे. कारण की हे वेस्ट आहे आपल्यासाठी, आपल्याला याची जरूरत नाही ना. म्हणजे बेसिकली काय की बॉडीला हे टॉक्सिक आहे. आपल्याला H2O ची जरूर हा पण एक वेस्ट प्रोडक्ट आहे या याच्यामधला, पण बेसिकली आपल्याला शरीराला वॉटरची जरूरत आहेच आहे. तर म्हणून ते आपल्याकडे अवेलेबल राहते. पण जे आपल्याला युजफुल नाही ते आपण काय करतो? एक्झेल करत असताना काय केलं जाते? CO2 बाहेर सोडवल्या जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा लास्ट काय तुमची ETC ज्याला आपण काय म्हटलं? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हटलं. विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजनच्या सहाय्यानं NADH2 आणि FADH2 कन्व्हर्जन कशामध्ये तुमच्या ATP मध्ये केल्या जाते. 3 ATP आणि 2 ATP. आता एवढं लक्षात ठेवा की कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज
वन ग्लुकोज मॉलिक्युलचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन होते कंप्लीट, तर लक्षात ठेवा की 38 ATP भेटतात आपल्याला. किती भेटतात? 38 ATP, किंवा व्हॅरी पण असू शकते, 36 ATP पण आपल्याला भेटू शकतात. पण लक्षात ठेवा की जनरली 38 ATP वन ग्लुकोज मॉलिक्युल पासून आपल्याला भेटते. आणि हे ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन झालं. आणि कंप्लीट ऑक्सिडेशन जर आपल्याला ग्लुकोजचं करायचं असेल तर आपण विथ द हेल्प ऑफ, म्हणजे कशाच्या हेल्पनं करू शकतो? फक्त ऑक्सिजनच्या हेल्पनं करू शकतो. लक्षात येतपर्यंत हे झाले कम्प्लिटली पोर्शन झालं तुमचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. जर याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ऑलरेडी ओपन आहे, तुम्ही कमेंट्स करा. अदरवाईज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक रिक्वेस्ट अजून आहे, ज्याला जरूरत आहे तुमचे मित्र आणि मैत्रिणी जे 10th मध्ये आहेत, 12thचा पण सिलेबस मी घेत असतो. 12thचा सिलेबसचा जो 12th बायोलॉजी आहे तो पण आपला पोर्शन कंटिन्युएशनमध्ये लेक्चर चालू आहे, त्याच्यामध्ये पण लेक्चर कंटिन्यू पडतात. आणि ज्याला जरूरत आहे त्याला काय करा, तुम्ही शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.